अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची पूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमाऊली तुमच्या सोबत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्कीच होते आणि आपल्यावर देव प्रसन्न होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहे. देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात, पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो, म्हणजेच आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेतांचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत, देवाने आपली पूजा स्वीकारलेली आहे. चला तर मग ते संकेत पाहून घेऊयात. कोणते आहेत ते संकेत? तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नक्कीच भाग्यवंत ठराल. 1. भिकारी किंवा लहान बालक. स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या घरी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागणीसाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. ते आपल्या दारात उभे आहेत. भक्त हो त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं. लक्षात ठेवा, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही, उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेलेल्याला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा मार्ग आहे. 2. धूप किंवा अगरबत्ती. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानकच सुखद व खूप प्रसन्न वाटू लागते. 3. दिव्याचा प्रकाश. स्वामी भक्त हो, आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केलेली आहे ती नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचली आहे, भगवंताने स्वीकारली आहे. देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होणार. शुभचिन्ह. आपण खूप वेळा पाहिले असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा घरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणती शुभचिन्ह दिसत असतील तर आपल्या पूजेने देव खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. 5. पाहुणे. स्वामी भक्त हो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानला जाते. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर लक्षात घ्या, देव तुमच्या घरी प्रकट झाले आहेत. देव कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी त्यांची सेवा नक्कीच करा.
भक्त हो, अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पाहुणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करेल. घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील. लक्षात ठेवा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखवू नये. नेहमी त्यांचा आदरच करावा. 6. फुलांचा संकेत. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो. देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील. चांगले दिवसही येतील. हा संकेत आपल्याला गुरुमाऊली देत असतात. स्वामी भक्त हो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले असतील तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहेत. स्वामी म्हणतात, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स लवकर दूर होणार आहेत. मी चराचर व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मीपणा हा दूर ठेवून विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात. तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतली बनवतो. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश लाईक करा आणि आपल्या भक्तिमार्ग चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.